आपलं पूर्ण नाव काय? काय विषय काय रेणुका श्रीराम पाचपुते, राणा जलधरा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. आशा कार्यकर्ती म्हणून मी जलधऱ्याच्या पेशीला कार्यरत होती आणि नांदेड येथे मल्टीपर्पजला ट्रेनिंग देत असताना ही नापत्ते असे कारण लावून मला कामावून कमी करण्यात आलं. 3 महिन्याचा मोबदला पण मिळाला आणि त्यांनी म्हणाले 3 अपत्ये असल्यामुळं रद्द केलं. तर माझ्या पीएचसीला 3 अपत्ये 4 अपत्याची आशा कार्य करत आहेत आणि हा नेम माझ्यासाठीच लागू का सर? आणि ही अट माझ्यासाठीच का? तुम्हाला नियुक्ती दिली शासनानं, तर रद्द केले त्याचे कारण काय दाखवले का? 3 अपत्ये आहेत म्हणून. तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये काय देण्यात आले? नाही दिलं सर पूर्ण. याच्यावर काय उत्तर काढलेले आहे? काहीच नाही काढलेलं सर. तुमच्या समस्या कुठल्या कुठल्या येतात? आणि अन्न पाणी सुद्धा घेणार नाही. तुम्हाला ग्रामपंचायतच्या ठरावानुसार तुम्हाला नियुक्ती करण्यात आलेली होती. हो सर. आता ग्रामपंचायतचा काही विरोध आहे का तुम्हाला? नाही सर, उत्तर तर आतापर्यंत मिळालेलं नाही सर. आणि त्यांनी म्हणाले की 15 दिवसाचा कालावधी द्या आम्हाला, पण हे मी मान्य करणार नाही सर. तुम्ही कोण्या स्वरूपामध्ये आंदोलन मागे घेणार आहात? जोपर्यंत आदेशपत्र हातात मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण थांबवणार नाही. कोण्या तालुक्यामधून नियुक्ती करण्यात आली होती आणि तुमचे टीएचओ कोण होते? किनवट तालुका सर आणि टीएचओ किसन गायकवाड सर आणि टीएचओ गायकवाड सर सर आम्हाला तालुका आरोग्य. इथं जिल्हाधिकारी आहे, आता तुम्ही जिल्हा परिषदच्या समोर उपोषण करताय. इथले अधिकाऱ्याचे तुम्हाला फोनच्या माध्यमातून असं समज? हो सर, थरात सर आले होते आता इथं उपोषणच्या ठिकाणी आणि त्याने म्हणाले की तुम्ही 15 दिवसाचा आम्हाला कालावधी द्या, पत्र काढू आणि नंतर तुम्हाला रुजू करू. थोरात भिष्यंतर डायरेक्ट आपल्या उपोषणाच्या समोर गाडी लावली.